मुक्ते, 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 अगं हे मुक्ते, मुक्ते, अगं काय झालं ग तुला? मुक्ता, अगं आत्ता अशी दुडू दुडू धावत इंद्रायणी तिरी गेली होतीस ना? मुक्ते, आपल्याला खेळ खेळायचा आहे ना? तू हरवणार होतीस ना मला? दादा, अरे मुक्तेचं अंग गरम लागतंय रे. दादा, तापानं फणफणली रे आपली मुक्ती. आई, बाबा, आई, बाबा. अरे ज्ञाना, अरे 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 अरे, विठ्ठलपंत गेल्यापासून तुम्हा लेकरांनाच सर्व काही करावं लागत असेल नाही का रे? घरची कामं सुद्धा, भिक्षा मागायची ती सुद्धा. पर भिक्षा मिळते का रे तुम्हाला? नाही म्हणजे उपास मारीने सुद्धा लोक मारतात असं ऐकलं. अरे नारबा, काहीही काय बोलतोस? अरे पोरं टोर आहेत, लोक देत असतील भिक्षा. नाही पर पंतांनी पापच केली नसती तर भगवंताने ही येळ आणली असते का पोरांवर? शांतम पापम. लेकरांवर ही येळ आली आहे ना. ही सुभाष शास्त्री, तुम्ही पंतांविरुद्ध जो डाव रचला ना त्यामुळे आली. गावचे पाटील आहात म्हणून वाटेल ते बरळाल तर हा विसोबा शास्त्री कधीही सहन करणार नाही. पंतांची आगळीक ही धर्माशी आगळीक होती आणि धर्माचा हा असा खेळ विसोबा शास्त्री जिवंत असेपर्यंत कदापि होऊ देणार नाही. असं धर्म फक्त तुम्हाच नाही कळतो आणि बाकीचे काय लहान पोराची खेळणी आहेत. पाटील, क्षमा करा, मी आपल्या मध्ये बोलतोय. आई बाबांनी जे काही केलं ते आमच्यासाठी केलं, आमच्या शिक्षणासाठी केलं. त्याबाबत त्यांच्या मनात कोणताही किंतु परंतु नव्हता. तेव्हा आमची विसोबा काकांबद्दल कुठलीही नाराजी नाही. नाही, नाराजी असली तरी माझं काहीही जात नाही. तुमच्या नशिबाचे भोग आहेत ते तुम्ही भोगताय. मला मोठा शहाणा. शांतम पापम. ज्ञाना, आधी मला सांग, मुक्ताची तब्येत कशी आहे? सुध आली ना तिला? काळजी करू नकोस बघ, समद ठीक होईल. बाबा, आई, बाबा, आई, बाबा, आई, बाबा, आई, बाबा, आई.
वाटेल लेकरा. बाबा ध्यान ठेव, पट्ट ठेव जरा. ज्ञाना, काय र, काय झालं? असं एकदम बाहेर का आलास निघून? मावशी, मुक्तीच्या चेहऱ्याकडे पाहत नाही ग. आज पावे तो तिला इतकं कोमेजलेलं कधीच बघितलं नाही. घरात धावणारी तिची पावलं, सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत सतत चालू असणारी तिची बडबड, तिचा तो गोड पण ठसकेबाज आवाज, हे या कुटीचं चैतन्य आहे. मावशी, सगळे प्रयत्न करूनही तिला उतारच पडत नाहीये. पण तापाने फणफणलेल्या अवस्थेत तिचा आई बाबा असा धोशा सुरू झाला की मनाला असह्य वेदना होतात. तुझ्या परीनं तू समज करतोयस लेकरा. ज्ञाना, ज्याचं काम त्यानं करायला पाहिजे, है ना? म्हणजे बघ, उद्या इदवान सावकाराला नांगरायला सांगितलं आणि आडाण्या शेतकऱ्याला हिशेबाला बसवलं तर त्याला येळच लागल ना. तसंच आपण घरच्या घरी प्रयत्न करून उगाचच वेळ घालवण्यासारखं आहे ना व. हा, मला काय वाटतं ज्ञाना, वैदू बुवांकडून मुक्तेच्या आजाराचं निदान व्हायला पाहिजे बघ. हा, पर ते इथं येतील का नाही ते काय ठाव नाही. का नाही येणार? आपण मनापासून अर्जव केली तर नक्की येतील. आणि बाबा म्हणायचेच ना, संकटकाळी देव कोणत्या ना कोणत्या रूपात येतोच. कदाचित यावेळी तो विद्याधर वैद्यांच्या रूपात येईल. मावशी, मी आलोच. वैद्यबुवांना घेऊनच येतो. वैद्यबुवा, 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 मुक्ता तापानं फणफणलीये. तिची शुद्धच हरपली हो. अरे, पण अचानक असं काय झालं? अहो, तेच तर ध्यानी येत नाहीये. इंद्रायणीवर पाणी भरायला गेली तेव्हा बरी होती, पण आली तर दारातच घेरी येऊन पडली. बघतो तर अंगात ताप होता. घरी जेवढे उपाय आम्हा मुलांना सुचले तेवढे करून पाहिले, पण येतो. 1-2 कामं आहेत ती उरकतो आणि येतो. मुक्ताच्या आजाराचं निदान होऊन तिच्यावर लवकरात लवकर उपचार सुरू व्हायला हवेत. वैद्यबुवा, आपले आभार कसे मानावे कळत नाहीये. साऱ्या आळंदी ग्रामानं आम्हाला बहिष्कृत केलं असल्यामुळं तुम्ही याल असं वाटलं नव्हतं. पण मुक्तीची न बघवणारी वेदना मला इथवर घेऊन आली. बाळा, वैद्याला धर्म, जात, पंथ असं काहीही नसतं आणि नसायलाच हवं. कारण समोरचा माणूस कोणीही असो, त्या माणसाला व्याधीमुक्त करणं हाच खरा वैद्यक धर्म आहे. आपल्यासारखी माणसं जोपर्यंत आहेत तोपर्यंत आळंदीतच काय, सर्वत्र माणूस धर्म चिरंतन राहील. एवढं मोठेपण देऊ नकोस. मी माझा धर्म पाळतोय. तू हो पुढे, मी आलोच. ओ वैद्यबुवा, अहो वैद्यबुवा. काय रे? नाही म्हणजे तब्येत बिब्येत बरी आहे ना व? अरे, मला काय धाड भरली आहे, पण तुलाच कशी काय आज आठवण झाली ते सांग बरं. अहो काही नाही, तुमच्या इकडनं जात होतो तेवढ्यात तो ज्ञाना दिसला तुमच्याकडे आलेला. काय काय सांगत काय होता? नाही, जी काळजी वाटते हो.
काळजी करण्यासारखं आहे खरं. मुक्ताच्या ज्वराला उतारच पडत नाहीये. तेच तिच्या व्याधीवर उपचार करायला याल का हे विचारायला आला होता. अच्छा, मग जाताय ना व? हो, जायला तर हवंच. 2 कामं आहेत ती उरकतो आणि निघतो. निघा. इसोबा शास्त्री, इसोबा शास्त्री, इसोबा शास्त्री, अहो लय वांगाळ बातमी आहे. काय झालं आता? ती मुक्ता आजारी पडलीये, तापानं फणफणली हाय म्हण. अरे मवंगाळ काय, ही आनंद वार्ता आहे. तेच तर ना, आपल्या आनंदावर इरजण टाकायला तो विद्याधर वैद्य तो निघाला तिला तपासायला. नारबा शांतम पापम, काहीही करून ग्रामवैद्यांना सिद्धपेठावर पोहोचण्याआधी थांबवलं पाहिजे. ही आयती चालून आलेली संधी हातची जाता कामा नये. त्या विठ्यासारखीच त्याची कार्टी तडफडून तडफडून मेली पाहिजे. वय 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 काय, चल चला. ऐका ऐका आई. हा, माय हितच आहे. हा, मावशी हितच आहे. मावशी, अगं असं काय म्हणतेस? तू पण आईच्या मायनेच करतेस ना? मावशी, अगं तू पण मायाच आहेस की आमची. गुरुदादा, विद्याधर वैद्यबुवा येत आहे. काय वैद्यबुवा, कुठे निघालात घाई घाईत? सिद्धपेठी निघालोय, पंतांकडे. अहो, मग त्यासाठी तुम्हाला स्वर्गलोकी जावं लागेल. कैलासवासी झालेत विठ्ठलपंत. हो, त्यांची ती लहानगी लेक मुक्ता, हो, ती आजारी आहे. आई बापा विना बिचारी पोर. वैद्यबुवा, त्या विठ्या कुलकर्ण्याचं घर ग्रामण्यात आहे हे तुम्हाला माहिती नाही असं समजायचं का? हो, आता पंतच नाही, त्यामुळे लेकरांवर ग्रामण्य असण्याचा संबंध येतोच कुठे? हा, संबंध येत नाही. धनी, हे पहा वैद्यबुवा, त्या पोरांचं काय करायचं याचा निर्णय अजून न्यायसभेने घेतलेला नाही. म्हणून ते घर अजून वाळीतच आहे. आणि धर्म पाळणं हे आपलं कर्तव्य आहे. मीही माझं कर्तव्यच करतोय. आणि शास्त्री बुवा, वैद्याचा धर्म हा ग्रामण्य अग्रामण्य पाहून उपचार करण्याचा नसतोच. अच्छा, म्हणजे आमच्यापेक्षा तुम्हाला धर्म जास्त कळत होत. शास्त्रार्थ करण्याची इच्छा असेल तर करूया. शास्त्री, अहो, तहानलेलीची तहान भागवणं जसं पाण्याचं कर्म असतं, तसं आजारी व्यक्तीचं निदान करून त्याच्यावर योग्य उपचार करणं हे माझं कर्म आहे. आणि ते तर लहान लेकरू. तेव्हा कृपया मला माझं कर्म करू द्या. करा ना, खुशाल करा. पण जसं त्या विठ्या कुलकर्ण्याला वाईट टाकलं
तसं तुम्हाला सुद्धा टाकावं लागेल. सिद्ध बेटावर जायचं नाही असं सबूत घ्या म्हणा. मग वैद्य बुवा जाताय का सिद्ध बेटी? त्या विठ्ठल पंताच्या घरी त्या पोरांवर उपचार करायला जाताय? काय बघताय? जा. नारबा, बरं झालं वेळेत वार्ता सांगितलीस म्हणून हे शक्य झालं. मी आपले फक्त माझे कर्म केले. शांतम पापम. आता त्या कार्टीला म्हणावं जा तुझ्या आई बापाकडे, तडफडून तडफडून मेली पाहिजे. एवढं आईबाप गेलं तरी पोरं सावरली. आता ही मुक्ता मेली म्हणजे त्या तिघांनी हा आघात काय सहन व्हायचा नाही. मग हळूहळू अशीच एक एक करत मरतील. शांतम पापम, शांतम पापम. चल, आपले कर्म झाले. काय रे ज्ञाना, कधी येणार म्हणाले ते वैदुबुवा? माझ्या पाठोपाठच येणार म्हणाले होते. मग आता पावतं यायला पाहिजे होतं ना व? तुम्ही अगं ते मुक्तेची तब्येत कशी आहे ते बघायला आलो होतो. आणि ते आणि काय? अगं ते हो सांगा की काय झालं? घरला सासूबाई काय? वय तो दुपार धरणं इथं हाय म्हणून माय तिकडे ठणाना करतीय. मी तिला म्हणलं की मुक्ताची तब्येत ठीक नाही म्हणून तो इथं थांबली. ती काय ऐकत नाही माझं. पर लेकराला अजून शोध बी आली नाही बघा. तिला सोडून कसं येऊ म्या? हा मावशी, आम्ही आहोत ना सगळे. काही लागलं तर हक्काने बोलवून घेऊ तुला. आता तुझं घरी जाणं जास्त गरजेचं आहे. सूर्यास्ताच्या आधी जेवणाचा नित्य नियम आहे तुझ्या सासूबाईंचा. तुला स्वयंपाकाचं बघावं लागेल ना. तुझा अरे पर मावशी, तू आत्ता जा, नाहीतर परत उद्या तुझ्या सासूबाईंनी तुला पाठवलं नाही तर? त्यापेक्षा तू आत्ता जा आणि उद्या परत ये. आम्ही वाट पाहतोय तुझी. पोरांनो, काळजी घ्या बरं. काय लागलं तर आम्ही आहोतच. चल.
ज्ञाना दादा, आपल्या मुक्तेला बघायला वैद्य येतील ना रे? येतील हा. देव काका, मुक्ताचा ताप काही उतरत नाहीये. मी जातो आणि वैद्य बुवांना घेऊनच येतो. नाना, बाहेर अंधार पडलाय, मी येतो तुझ्यासाठी. आणि इथे काय लागलं तर भट्टदेव काका आहेतच की. काका, आम्ही आलो. वैद्य बुवा, मुक्तीचा ज्वर अजून उतरला नाहीये. तिचं निदान करायला आपण कधी येत आहे? वैद्य बुवा, काय झाले? खरं तर निदान करण्यासाठी मी यायला निघालो होतो, परंतु ते विसोबा शास्त्रींनी पाहिलं आणि मला तुमच्या घरी मुक्तीच्या उपचारासाठी आलो तर माझ्यावर ग्रामण्य येईल असे दटावले. मुलांनो, मला क्षमा करा, मी नाही येऊ शकणार. वैद्य बुवा, आपण मोठे आहात, आपण आम्हाला लेकरांची क्षमा नका मागू. उलट आम्हीच आपली क्षमा मागतो. आमच्यामुळेच विसोबा शास्त्रींनी तुम्हाला असे बोल लावले. वैद्य बुवा, आम्ही आपली अडचण समजू शकतो. आपणास येण्याची इच्छा असूनही येणे शक्य नाही. पण एक विनंती करतो, आपण काहीतरी उपचार सांगाल का, जेणेकरून आम्ही मुक्तीसाठी काहीतरी करू शकू? ज्ञाना, अरे नाडी पाहिल्याशिवाय निदान करता येणार नाही. आणि व्याधीचं निदानच केलं नाही तर उपचार कसा सांगणार? मला क्षमा करा. पांडुरंगा, ही कोणती परीक्षा घेतोय? धडधाकट मोठी माणसं आहेत नव इथं. मग त्या लेकराच्या नशिबी अशी यदना कशा पायी? धावत्या पावलांनी समधीकडे बागडणारी पोर माझी कशी शांत पडून हाय. बघवत नाही रे तिच्याकडे. पांडुरंगा, माझे जे काही चांगलं असेल ते माझ्या मुक्तीला दे. माझ्या लेकराला बरं वाटू दे. आई, झोप नाही लागत आहे. तू नेहमी गाते ते अंगाई गाणं. अंगाई ऐकायची गाते. हा, निज निज बाई गे लढीवाळे मुक्ताई, तुझ कानी गे गुज
सांगेही रखुमाई गे चिमुकले तुझ म्या भरल्या डोळा पाही तुझ साठी गे माये गातेही अंकाई तुझ मुक्त म्हणू की वसली ठाई ठाई मज भासे ऐसी गोकुळची कान्हाई निज निज बाई गे लढीवाळे मुक्ताई तुझ कानी गे गुज सांगेही रखुमाई. ज्ञाना, या जगात कोणीच कोणाची जागा घेऊ शकत नाही. मातेची तर नाहीच नाही. आपण फक्त प्रयत्न करू शकतो त्या रिकाम्या झालेल्या जागांची उणीव भासणार नाही याची. पण तू मात्र आपल्या धाकल्या भावंडांना जी माया देतोयस त्यांनी त्यांना मातेची उणीव भासणार नाही. मी फक्त माझं कर्म करतो, त्यात विशेष ते काय. पण आता मुक्तेला आईच्या मायेसोबतच औषधोपचाराचीही गरज आहे. परिस्थितीचं गांभीर्य पाहता वैद्यांनी आतापावे तर येऊन जायला हवे होते. एवढीही माणुसकी जनमानसात उरली नाहीये याचं नवल वाटतंय. काका, त्यांच्या मनातल्या इच्छेला भीतीने विळका घातला होता. त्यात त्यांचा तरी काय दोष? पण मग आता यावर उपाय काय? पांडुरंगाष्टक. हो, ब्रह्मगिरीच्या जंगलात जेव्हा ज्ञानादादा आणि गुरुदादा हरवले होते तेव्हा बाबांनी पांडुरंगाष्टकच म्हटलं होतं. आणि आपल्याला लगेच एकमेकांपर्यंत पोहोचण्याची वाट सापडली होती. तशीच मुक्ताला बरं करण्याची वाटही आज सापडेल. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनित्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं प्रमाणं भवाब्धेरिदं मानकानां नितम्बं कराभ्यो धृतो येन तस्मात् विधातु वसत्ते मृदो नाभिकोशः परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं अजं रुक्मिणी प्राण संजीवनन्तं परं कैवल्यदेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नातिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. ज्ञाना, मी आलोय.